मित्रांनो, सावधान! रक्तदाबाची एक गोळी चुकवणे ठरते आपल्यासाठी जीव घेणे. डॉक्टरांचे म्हणणे, मेंदूत रक्तस्राव झाल्यास येते जीवनभराचे अपंगत्व. मला काय होतंय या मानसिकतेतून रक्तदाबाची एक गोळी चुकवणे अनेकांना जीव घेणे ठरत आहे. परंतु तरीही लोक त्यातून धडा घ्यायला तयार नसल्याचे अनुभव आहेत. कालच एका 50च्या महिलेला गोळी नियमित न घेतल्याने मेंदूत रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. त्यामुळे या गोळीचे गांभीर्य पुन्हा ऐरणीवर आले आहे. त्या महिला चांगल्या सुखवस्तू कुटुंबातील, कुटुंबही सुशिक्षित. त्यांना काही महिन्यापासून रक्तदाबाचा त्रास होता. तपासणी केल्यावर रक्तदाबाची गोळी डॉक्टरांनी सुरू केली, परंतु त्या गोळी नियमित घेत नव्हत्या. ज्या दिवशी त्यांना मेंदूत रक्तस्राव झाला तेव्हा हातात मुंग्या येणे, डोकं दुखणे असा त्रास सुरू झाला. परंतु तपासणीसाठी डॉक्टरांच्यापर्यंत जाईपर्यंत त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला. आठवडाभर उपचार झाले, परंतु त्यातून त्या वाचू शकल्या नाहीत. दोन्ही मुली आता करिअरच्या चांगल्या टप्प्यावर होत्या. सुखाचे आणि आनंदाचे दिवस असताना भरल्या घरातून त्या निघून गेल्या. लोकमतने याबाबत येथील सेवा रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन निकम यांच्याकडून त्यांचे गांभीर्य समजून घेतले. ते म्हणाले, रक्तदाबाची गोळी सुरू झाली म्हणजे आता आणि हा काय नवीन ताप म्हणून त्याकडे पाहतात. डॉक्टर तुमच्या शरीराची तपासणी करून जेव्हा औषधे देतात ती घेण्यासाठी असतात, चुकवण्यासाठी नसतात. रक्तदाबाची गोळी सुरू झाल्यावर ती गोळीच तुमचा रक्तदाब नियंत्रित करते, परंतु काही दिवस झाल्यावर लोक स्वतःच डॉक्टर होऊन गोळी बंद करतात. परिणामी रक्तदाब दुपटीने वाढतो, मेंदूतील रक्तवाहिन्या फुटतात. हे फक्त एक गोळी चुकवल्याने होते. मेंदूत रक्तवाहिनीची एकदा हानी झाली की ती कधीच दुरुस्त होत नाही. मित्रांनो, हे लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. मग काय घ्यावी दक्षता? रक्तदाब न चुकता दरमहा तपासून घ्यावा. घरी मशीन आणूनही तपासू शकता रक्तदाब. हातात मुंग्या येणे, डोके दुखणे असल्यास तपासणी करणे गरजेचे. मानसिक ताणतणावाखाली राहू नका. रोज व्यायाम आवश्यकच आहे. मिठाचा वापर कमी करावा. अनुवंशिकताही अनेक वर्षे ही गोळी घेणाऱ्यांना अन्य कोणताही त्रास होत नाही. अनेकदा तुमची प्रकृती उत्तम असते, परंतु आईवडिलांना जर रक्तदाबाचा त्रास असेल तर तो अनुवंशिकतेने तुम्हालाही होतो. तुम्ही गोळी घेणे म्हणजे आपण आजारी असणे ही मानसिकता सोडून द्यावी. एक उदाहरण असे सांगण्यात येते, रस्त्यात झाड पडलं आहे हे तुम्हाला दिसते म्हणून तुम्ही गाडीचा वेग कमी करता. रक्तदाबाच्या गोळीचेही असेच आहे. ती वाढलेला रक्तदाब नियंत्रित करते. गोळीच नाही घेतली तर रस्त्यात पडलेल्या झाडावर गाडी घालून कपाळ मोक्ष करून घेण्यासारखं आहे. म्हणून मित्रहो, रक्तदाबाची गोळी चुकू नये. लाख मोलाची मिळालेली ही शरीर संपदा आपण जपूया. धन्यवाद.